चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तुते. जय चिदंबर. सर्वप्रथम सर्वांना राजाराम महाराजजी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना खूप 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 शुभेच्छा. का म्हणून संत येता घरी तोची दसरा दिवाळी आम्हासी, म्हणून राजारामजी महाराज आपल्या घरी अभंग रूपाने सिद्ध आहेत, स्थित आहेत. म्हणून आज त्यांच्या जयंती निमित्ताने आपण ते जयंती दरवर्षी साजरा करतो. जयंती साजरा करण्याचा जो उद्देश असतो तो काय असतो की आपण त्यांची आठवण करून त्यांनी जे काही प्राप्त केले आहे, कशा प्रकारे प्राप्त केलेले आहे, काय ज्ञान, भक्ती, विश्वास, निष्ठा, श्रद्धा, हे सगळं काही जे त्यांच्याजवळ होतं स्वामीप्रती, ते कसं होतो हे सगळं समजून घेण्यासाठी आपण दरवर्षी ती जयंती साजरा करतो. खरी जयंती आपल्या जीवनात कधी होणार? ज्या दिवशी राजाराम महाराजांसारखी निष्ठा, दृढ भक्ती, श्रद्धा, सबुरी, दया, क्षमा, शांती, प्रेम आणि प्रत्येकासाठी आपलं हा जो तळमळ आहे, प्रत्येकासाठी आपण सगळ्यांसाठी करावं, ही जी तळमळ होती त्यांच्या मनात, तर ती भावना आपल्यात रुजू झाली पाहिजे, दृढ झालं पाहिजे. सर्वात आधी काय दृढ झालं पाहिजे? त्यांची परमसिद्ध परमोच्च अवस्था जी होती भक्ती, ती भक्ती आपण गाठू शकतो का? की आपण सर्वांनी मिळून त्यांच्याकडे आशीर्वाद मागूया, कृपा भाकावी त्यांची, की महाराज आज आम्हाला तुमच्या जयंती निमित्ताने आम्हाला काय द्यावे तुम्ही? तर तुम्ही जसं स्वामींवरती अति उत्कट भक्ती, प्रेम आणि काय म्हणतात त्याला, भक्ती केली, प्रेम केली, श्रद्धा ठेवली, निष्ठा होती तुमची, आटोकाट तुमची निष्ठा होती स्वामीवरती, आटोकाट भक्ती होती, प्रेम होता, तसं आम्हाला सुद्धा आज तुमच्या जयंती निमित्ताने आशीर्वाद द्या, आमच्यावरती कृपा करा, तुमची कृपादृष्टी आमच्यावर पडू दे, की जेणेकरून जे काय अभंग तुम्ही लिहिलेले आहेत ते अभंग समजून आम्ही ते आमच्या कृतीत आणून जीवनात आम्ही सुद्धा धन्य होऊ आणि स्वामींच्या चरणी खरोखर अर्पण भावनेने आमचं जीवन जगू, की जे काही आमच्या जीवनात घडतं आहे प्रत्येक क्षण ते स्वामी इच्छेनेच घडत आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे, ही जाणीव आमच्यात रुजू होऊ दे, अशी आपण सर्वांनी मिळून आज त्यांना प्रार्थना करूया आणि त्यांचा अभंग पाहूया. त्यांना त्या अभंगामार्फत आपण सर्व काय धन्यतेचा भाव अर्पण करूया, की तुमच्यामुळे आज आम्हाला स्वामी कोण आहे, कसे दिसतात, काय त्यांचं स्वरूप आहे, सगुण काय, निर्गुण काय, ह्या सगळ्या जे काय आहे, आपलं मन कसं शुद्ध करावं, कशी त्याची करुणा भाकावी, हे सर्व तुमच्या अभंगामार्फत आम्ही शिकलो आहोत. तर आम्हाला सतत नित्य आम्हाला तुम्ही ते अभंगामार्फत शिकवा, की आम्ही स्वामींची भक्ती कशी करावी, अर्पण भक्ती काय असते, अर्पण बुद्धी काय आहे आणि शरणागती भावना काय आहे, आणि सर्व काही सर्व सत्ताधीश तो करता धरताय, त्याच्याशिवाय माझा गत्यंतर नाही, ही भावना आमच्यात कशी रुजू होईल, याकडे आम्हाला तुमची कृपा असावी, कृपादृष्टी असावी. म्हणून आपण प्रार्थना करूया. काय म्हणतात राजारामजी महाराज? परब्रह्मीची वस्तू देखता सगुण, आनंद तो जाण सांगू किती, नये तो वर्णिता आनंदाची स्थिती, बोलोनिया किती दाऊ आता, चित्त समाधान देखताची जाण, झाला असी प्रसन्न त्याही वरी, चिदंबरा दास दिले अभयदान, चित्त समाधान करोनिया. बघा, स्वतःची आणि आपल्या सर्वांसाठी ही स्थितीची हे करतायत, ते वर्णन करतायत. परब्रह्मी वस्तूची देखता सगुण, जेव्हा परब्रह्म वस्तू त्यांनी सगुण रूपात पाहिलं आधी, आणि त्यांच्याजवळ स्वामीजवळ गेल्यावरती स्वामींनी त्यांचं वरदहस्त ठेवल्यावरती कृष्ण त्यांना विराट स्वरूप दाखवलं स्वामींनी आधी. जर मला खरोखरच तू चिदंबर आहे तर मला तुझं स्वरूप दाखव म्हटलं, ते विराट स्वरूप दाखवलेलं त्यांना. आणि मग जेव्हा स्वामींनी त्यांचा वरदहस्त त्यांच्या माथ्यावरती ठेवलं,
तेव्हा त्या परब्रह्मा वस्तूची जाणीव झाली त्यांना. मी कोण आहे, मी कोण आहे, स्वामी कोण आहे ही जाणीव झाली त्यांना. तर तोच परब्रह्म वस्तू जेव्हा सगुणात पाहिलं त्यांनी, सगुण आणि निर्गुण असा असं स्वरूप जो आहे त्याच्या आनंदात आनंद तो जाण सांगू किती. इथे राजाराम महाराज काय सांगतायत आम्हाला की तर सगुण रूप जितका सुंदर आहे, कितके देखणा आहे तो, तितकाच तो निर्गुण स्वरूप सुद्धा ही अति सुंदर आहे, सोज्वळ आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. काय ते वर्णातीत आहे. शब्दांमार्फत आपण एवढंच बोलू शकतो. तर आनंद तो जाण सांगू किती. सांगण्यात शब्दात ते आनंद समावणार नाही आहे. शब्दात मी कितीही वर्णन केलं तर काय, तो आनंद जो इथे आनंदाचे जे भरते येत आहेत राजाराम महाराजांना, ते शब्दांमार्फत वर्णन करण्यात शक्यच नाही आहे. ते म्हणतात नये तो वर्णिता आनंदाची स्थिती. काय आहे हो त्यांची स्थिती, आपण फक्त कल्पना करू शकतो. कारण या मनाला कल्पना करण्याची सवय. आपण कल्पना करू शकतो की ती आनंदाची स्थिती काय असेल, पण आपल्याला तो अनुभव आल्याशिवाय आपण शब्दांचा खेळ खेळतो. आपल्याला तो आनंद काय आहे त्याचे भरते, आनंदाचे भरते, कसं सागरात भरती येतो तर खूप त्या सागर भरतीला आलेला असतो तो कसा दिसत असतो, तसं आपल्या मनात स्वामीचा प्रेमाची भरती आली पाहिजे की स्वामी तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आहे रे बाबा. म्हणून बोलून या किती दाऊ, आता किती बोलू, काय सांगू तुम्हाला की माझ्याकडे काही शब्द नाही आहे, स्थिती वर्णन करू शकत नाही. तो सुख जो आहे तो मी अनुभवतो आहे, तो तुम्हा सर्वांना मिळावा अशी माझी इच्छा आहे, असं राजारामजी महाराज म्हणतात. चित्त समाधान देखताची जाणं. एकदा बघितलं स्वामीला तर त्यांच्या चित्तात समाधान होऊन गेला. असं भरपूर वेळा आपल्याला सुद्धा होतो. आपण कुणा गुरुकडे जातो, सद्गुरूंकडे जातो, त्यांना पाहताच आपल्याला असं वाटतं, जसं ब्रह्मचैतन्य महाराजांना झालेलं, तुका महिना पाहताच त्यांना समाधान झालेलं, तसं इथे राजारामजी महाराज सांगतात, मला तुला पाहता क्षणीच माझा चित्त समाधान पावला. झाला अशी प्रसन्न त्याहीवरी. त्यावेळेला तो प्रसन्न होऊन गेला. अरे सगळं काही व्यर्थ फुकट आहे इकडे, आपल्याला असं वाटलं पाहिजे. आपल्याला सुद्धा असं स्वामीचा तो बाभुळगावचा जो रूप आहे, तो सगुण मूर्तीचा रूप आहे, ते पाहून असं वाटलं पाहिजे याहून दुसरं काय आहे रे बाबा जीवनात, दुसरं तिसरं काहीच नाही आहे, इतका सुंदर दिसणारा आहे तो. त्याला पाहता खरं तर म्हटलं तर मी बाभुळगावला जेव्हा जात होते तेव्हा मला त्या चिमण्यांचा खूप हेवा वाटायचा. चिमण्या जाऊन स्वामीच्या खांद्यावर बसतायत काय, स्वामींच्या पागोट्यावर बसतायत काय, स्वामीच्या चरणापाशी जात आहेत काय, ते त्या परागाचे कण, जास्वंदीचे परागाचे कण वेचायला जात होते. पण मला असं काय वाटायचं की ते स्वामींशी हितगुज करत आहेत, स्वामींशी अगदी प्रेमाने, तू आपला आहेस, आमचा आहेस तू म्हणून किती हक्काने डोक्यावरती बसत होते, खांद्यावरती बसत होते, नाचत होते, उड्या मारत होते, घरटं बांधून ठेवलंय तिथे. का म्हणून की इतका हक्क आहे माझा स्वामीवरती म्हणून. आपलं सुद्धा अशी स्थिती झाली पाहिजे की नित्य आपल्या मनातल्या मनात आपलं स्वामीशी हितगुज झालं पाहिजे. ज्या प्रकारे ते चिमण्या हितगुज करत होत्या, चिव 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 करून त्या हितगुज करत होत्या, आरडाओरडा करत नव्हत्या, हितगुज करत होत्या स्वामीशी की स्वामी मी ते तुझ्या डोक्यावरती बसू का रे, ते परागकण वेचू का रे, किती सुंदर दिसत असेल तू, त्यांच्या चिवचिव मार्फत ते सांगत होते. चिदंबरा दासा दिले अभयदान, चित्त समाधान करून या. कसं अभयदान दिलं स्वामींनी राजाराम महाराजांना, तर त्यांचं चित्त समाधान करून. त्यांचा चित्त स्वामीला बघितल्याशिवाय तळमळीत होता. तो असं पाण्यातून माशाला काढलं तर तो कसा तडफडत असतो, तसं त्यांची स्थिती झाली होती की स्वामीला पाहिल्याशिवाय माझं गत्यंतर नाही. आणि एकदा का स्वामीला पाहिलं, त्यांचा अभयहस्त त्यांच्या डोक्यावरती ठेवलं, तेव्हा कुठे जाऊन राजारामजी महाराजांचं चित्त समाधान पावला. तर आपल्याला सुद्धा राजारामजी महाराज मग संपूर्ण जगात भ्रमण करून त्यांनी काय केलं, स्वामींच्या लीला, स्वामींचा नामाचा प्रसार केला. का म्हणून आनंदाचे भरते जेव्हा येतं तेव्हा सगळं इथे साठलेला आहे तो आनंद. जसं डॅममध्ये आपण डॅमचे गेट क्लोज केलेले असतं, डॅममध्ये पाणी भरपूर साठलेलं आहे आणि गेट क्लोज झाले तर काय होतोय, तर त्या डॅमचं पाणी बाहेर येण्यासाठी तडफडत असतो. आणि जेव्हा की एकदाच तो गेट ओपन केला तर पाणी कसं धडाधड वाहून जातो.
त्याप्रमाणे आनंदाचे भरते आले तर कुठे ठेवून ते मी. आणि म्हणून सर्व जगात त्यांनी तो आनंद वाटला. नामाचा आनंद, प्रेमाचा आनंद, भक्तीचा आनंद, ज्ञानाचा आनंद राजारामजी महाराजांनी संपूर्ण जगाला वाटला. एकाला वाटलं नाही आहे, त्यांनी संपूर्ण जगतमध्ये भ्रमण करून नामाचा प्रसार केला. फक्त आपलं हे एवढेसे तात्पुरते आपलं बाबुळगाव माझं आहे, फक्त मुरगोड माझं आहे किंवा हे 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 बॅरियर केलं नाही त्यांनी की इथेच सांगावं तिथेच सांगावं, असं नाही. संपूर्ण भारतात भ्रमण करून त्यांनी स्वामींच्या नामाचा प्रसार केला. आपण सुद्धा तो नामाचा प्रसार करताना लिमिटेड करू नये की एवढेच जागाला सांगूया, यांनाच सांगूया, त्यांना नाही, सर्वांना सांगूया. कोणाच्या नशिबात कोणाचा नाम असतो, कोणता नाम असतो हे आपल्याला माहीत नाही. आपलं काम आहे की सर्वांना सांगावं जाऊन. जो कोणी त्या नामाकडे जातो आणि तो नाम त्याला खेचून घेतो. आपण काही करू, आपण फक्त निमित्त आहोत. खेचून घेणारा तो आहे. ते बाहुलीचे सूत्र कसं ओढत असतो तसं तो ओढून घेतो, त्याच्या नामाने, त्याच्या प्रेमाने तो ओढून घेतो. तर आपण काय करावं की राजाराम महाराजांच्या चरणी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. तुमच्यासारखं प्रेम, भक्ती, दृढता, निश्चय, मनाचा निर्धार जे आहे ते सर्व आम्हाला आज तुम्ही द्यावे आणि आमचा उद्धार करावा. कारण संतांमार्फत आपण परमात्माला गाठू शकतो, त्यांच्यामार्फतच आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. म्हणून आज इतका आनंदात होतोय की राजारामजी महाराजजीच्या जयंती मला मी सर्वांसोबत आणि सर्वांसाठी एकच प्रार्थना करीन त्यांना की तुमची कृपादृष्टी आम्हावर सदा राहावी आणि आम्हाला तो भक्ती सागरात, ज्ञानगंगा सागरात आम्हाला सुद्धा तुम्ही कसे बुडून गेले स्वामींच्या प्रेमात, आम्हाला सुद्धा तुम्ही बुडवा आणि आम्हाला सुद्धा पार घेऊन जा, अशी प्रार्थना करता पुन्हा एकदा राजारामजी महाराजच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांचा भलो होवो हा अभंग त्यांच्या चरणी वाहून समर्पण करून त्यांची भक्ती भागते मी. सर्वांना चांगलं होवो. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबर.